पहिला प्लॉट दुसरा प्लॉट, पहिला प्लॉट दुसरा प्लॉट, हे कंटिन्यू चालू असतं तर जोपर्यंत चांगली द्राक्ष सेटिंगमध्ये होत नाहीत. हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे आणि फार्ममध्ये ज्या डेली टास्क असतात त्या चालू झालेल्या आहेत. तर आता दिवस स्टार्ट करण्याआधी कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे, जे की आपली सेंद्रिय केशर आंब्याची बाग आहे त्याच्यावरचा आपण पूर्णपणे व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कशा पद्धतीने त्याचं आंतरपीक घेतलं जातं, त्याच्यावर कोणते रोग येतात आणि काय करायचं, इथून पुढची प्रोसेस कशी असते हे टोटली आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. तर पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्या. प्लीज आपण आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये, जे की आता हार्वेस्टिंग टोटली 90-95% झालेलं आहे. जे बाकीचा पाठीमागे हे सीताफळ राहिलेले आहेत ते छोटे असल्यामुळे आपण ते बॅगला ठेवलेले आहेत. तर ते इथून 1-2 आठवड्यामध्ये ते निघून जातील. तर त्यासाठी आपल्याला आता एक पूर्वतयारी करत आहे आपण, जे की आपण इथून पुढे आपले सीताफळाची बाग आहे ते तानावर टाकणार आहे, म्हणजे टोटली पाणी बंद करणार आहे. तर पाणी बंद करण्याआधी आपल्या सीताफळाच्या बागेला आपण महिनाभर कंटिन्यू पाणी देणार आहे. खत असतील ते शेड्यूलप्रमाणे देणार आहे, कारण की त्याच्या रिकव्हरी मोडमध्ये असते 1 महिना ते बाग, म्हणजे हार्वेस्ट झाल्यानंतर आपण 1 महिना त्याला ही प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर मग टोटली आपण त्याला तानावरती सोडतो. आपली जी सीताफळाची बाग आहे म्हणजे टोटली पाणी बंद करतो. तर सध्या ज्या ड्रीप आपल्या विस्कटल्या होत्या, जे की हार्वेस्टिंगच्या टाईमला पायामध्ये अडकून असतील, बाकी इतर कारणामुळं ड्रीप अस्ताव्यस्त झाल्या होत्या, जे जॉईनर असतात ते तुटले होते, तर ते थोडं नीट करण्याचं काम चालू आपल्या आता ह्या प्लॉटमध्ये. तर बघू शकता इथं आपण दोन्ही साईडनं आपल्या सीताफळाला आपण ड्रीप लाईन टाकून घेतलेली आहे आणि तिकडे बघू शकता इथं कॉक आहेत, तिथं पाणी चालू आहे सध्या. तर जे जॉईनर असतात आपले ते तुटले होते, हे बघू शकता. हे आता आपण नवीन टाकून घेतलेले आहेत, जे प्रत्येक लाईनला आता बघू शकता इथं असेल, हे वाला असेल. तर हे काय झालं होतं, उन्हामध्ये पण खराब झाले होते, कारण की आपण जसे बाग लावलेले आहे तेव्हा हे टाकून घेतले होते. तर त्याच्यानंतर उन्हामध्ये खराब झाल्यामुळं ते हार्वेस्टिंगच्या टाईमला पाय पडून ते तुटले होते. तर प्रत्येक लाईनचे आपण असे चेंज करून घेतले आहेत. तुम्हाला इथं दिसत असेल, समोर बघू शकताय तुम्ही. तर सध्या त्याचंच काम चालू आहे. त्याच्यानंतर मग आपण याला पाणी सोडणार आहे. टोटली बघू शकता हे कसं जुनं होतं, हे खराब झालं होतं, त्याच्यामुळं आपण नंतर हे नवीन वाले टाकून घेतले आहेत. तर ते उन्हामुळे खराब होतातच, त्याच्यामुळं आपल्याला ते टाईमला बदलून घ्यावं लागत असतात, नाहीतर मग ते लिकेज होतं आणि पाण्याचं वेस्टेज होतं, जे की आपल्याला पाण्याचं वेस्टेज नको आहे. त्यासाठी आपण इकडे लक्ष देतो आणि जिथं आता पाणी सोडल्यानंतर जिथं लिकेज असेल ते लिकेज आपण बंद करतो, कारण की विनाकारण पाणी एक्स्ट्रा नको आहे झाडाला. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण आपल्या बागांना पाणी दिलं पाहिजे, कारण की एक्स्ट्रा पाण्याचा ते वेस्टेजच होतं, त्याचा काही यूज होत नाही. त्यामुळे एका झाडाला साधारणतः किती लिटर पाणी लागतं हे आपण अंदाज घ्यायचा आणि तेवढंच पाणी आपण ड्रीप वाटे सोडायचं, कारण की ज्या ड्रीप असतात त्या म्हणजे आता 2 लिटर प्रति तास, 3 लिटर प्रति तास असं त्यांचं मोजमाप असतं. तर त्याचप्रमाणे आपण तेवढ्या टायमिंगनुसार आपल्या बागांना पाणी सोडायचं. जे वॉल आहेत आपले ते सर्व, जे की इथून मग इकडे वेगळं आहे आणि या साईडला वेगळं आहे, मग व्यवस्थित पाणी पडतं. त्यासाठी आपण तिथं वॉल केलेलं आहे, जे की एक साईडला एकदा पाणी सोडलं की व्यवस्थित पाणी जातं. त्यासाठी आपण ते कंट्रोलर ठेवलेले आहेत. तर सध्या सनलाईट पण चांगली आहे आणि बाकी रोगराईचं प्रमाण पण काही नाही आता हार्वेस्टिंग झाल्यामुळं. त्यामुळं स्प्रे पण एक टोटली बंद आहेत. आता फक्त पाणी सोडणे महिनाभर, खत सोडणे आणि त्याच्यानंतर टोटली 4-5 महिने तानावर सोडणे बाग, आणि त्याच्यानंतर काय शेड्यूल असेल ते आपण फॉलो करणे. तर समोर बघू शकता इथे एक छोटं सीताफळ आहे, जे की ह्याची साईज आता काय वाढणार नाही, हे एवढं यातच पिकून जाणार ते, कारण की इथं बघू शकता तुम्हाला पिवळं झालेलं दिसत असेल. तर असे काही सीताफळ असतात जे छोट्या लहानपणी ते पिकून जातात, त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. पण आपल्या झाडांवरती काही मोठे सीताफळ आहेत, जे की इथं बघू शकता असे आहेत. त्यांना आता शोधून काढावं लागते, कारण की खूप कमी प्रमाणात आत्ता त्याचं प्रमाण आहे सीताफळाच्या झाडावरती. असं एकदम शोधावं लागतं, मग त्याच्यामध्ये दिसलं तर मग ते आपण हार्वेस्ट करतो. आणि सध्या मार्केट वाढलेलं आहे सीताफळाचं, जे की 40-45 रुपये प्रति किलोपर्यंत गेलेलं आहे. आत्ता व्यापाऱ्यांचे फोन येत आहेत की आहे का आपला माल, कारण की व्यापाऱ्यांची गाडी आपल्यातून एकदाच लोड होऊन जाते, त्यांना दुसरीकडे फिरावं लागत नाही. त्याच्यामुळे त्यांचे फोन येतात की आहे का तुमच्याकडे सीताफळ असं वगैरे. पण आता काय झाल्यानंतर फोन करून काय, जेव्हा होते तेव्हा फोन उचलत नव्हते ते, आणि जेव्हा नाहीत तेव्हा त्यांचे फोन येतात. वारे. तर काही आपले जे व्हिडिओ आहेत त्याची लँग्वेज मराठी आहे सध्या, पण हिंदी बनवायचा विचार आहे, कारण की बरेच आपले व्ह्यूवर आहेत ते दुसऱ्या राज्यातून पण आहेत, जे की त्यांना मराठी समजतच नसणार आहे. मग ते फक्त अंदाज बांधत असतील की हां असं, त्याच्यावरून ते ठरवतात. तर देखेंगे
जल्दी शुरू करेंगे जो अपना हिंदी का कंटेंट है। गाइस जो आपला कांद्याचा प्लॉट आहे त्याच्यावरती तणनाशकाची फवारणी चालू आहे, जो की तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. कांदा व्यवस्थित प्रकारे उगवलेला आहे, पण गवताचं प्रमाण जास्त आहे. पण तो छोटा असल्यामुळं आपण त्याच्यावरती फवारणी केली नव्हती तणनाशकाची. तर ते आज आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे. तर त्याच्यामध्ये कोणतं औषध वापरतात, त्याचा इफेक्ट किती दिवसात होतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर इकडे बघू शकता आता ह्याला आपल्याला पाणी सोडून घ्यायचं आहे. जो प्लॉट आहे सीताफळाचा त्याच्या ड्रीप नीट करायचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर मग आपण या प्लॉटला पाणी सोडून घेणार आहे. आता एक 2-3 दिवस झालं आभाळ कमी झाला असेल, वातावरण बघू शकता क्लिअर आहे टोटली. तर लगेच पुढच्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता सांगितलेली आहे, जे की पुढच्या शनिवार रविवारी आभाळ दाखवते. आणि प्रेसिपिटेशन 0 आहे, चान्सेस एकदम कमी आहेत पावसाचे. पण ते आभाळ वातावरण असलं ना खूप इफेक्ट होतं बाकी पिकांवरती. पण जे ज्वारीला चांगलं असतं, पण बाकीचे जे पिकं असतात ते खराब होतात. त्याच्यामुळं हे वातावरण असं क्लिअर राहिलं पाहिजे जरा, जे की जास्त दिवस आता राहत नाही. आधी कसं कधी तर पाऊस येत होता, आता सारखंच अवकाळी पाऊस तयार होतोय, अचानकच पाऊस येतोय, जे की आता पुढच्या आठवड्यामध्ये सांगितलेलं आहे. बघू आता काय होतंय. आय होप की ते येणार नाही. आपण आपल्या बेस कॅम्पवरती आहे आणि इकडे बघू शकताय जे की आपलं जनावर इथं पाणी पितात. आणि इथं आपल्याला ट्रॉलीमध्ये आपल्या ड्रममध्ये पाणी घेऊन जायचं आहे, जो की आपला कांद्याचा प्लॉट आहे. त्याला आता तणनाशक फवारायचं आहे. त्यासाठी आपण ट्रॅक्टरमध्ये ड्रम भरून येतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा औषध तयार करतो. मग आपला पेट्रोल पंप असेल, पाठीवरचा चार्जिंगचा पंप असेल, त्यानं ते आपण औषध फवारतो. तर कशा पद्धतीने फवारतात हे थोडं आपण बघूया आज. तर बघू शकताय आपला ड्रम आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी नेतो इथून आणि त्याच्यानंतर औषध तयार करतो, जे की आपण वेगवेगळ्या औषधासाठी वापरलेलं असतं. त्यासाठी आधी धुवून घेतात, मग त्याच्यानंतर याला पाईप जोडून त्याच्यामध्ये पाणी घेतो आणि मग जो आपला कांद्याचा प्लॉट आहे तिथपर्यंत आपण ट्रॅक्टरने पाणी पोचवतो. तर बघू शकताय इकडं आपली पाण्याची टाकी आहे आणि त्याच्यातून आपण इथं पाणी घेतो. तसंच इकडं बघू शकताय आपला जनावरांचा गोठा आहे, ज्याची क्लिनिंग चालू आहे. आणि इकडे जे पाणी पितात ते पाणी भरायचं चालू आहे. पाण्याचं भरलंय बघे. तर जे पाण्याची टाकी आहे ते भरलेले आहे. त्याचबरोबर इकडे क्लिनिंग चालू आहे. जे की आपले जनावर असतात ते फिडिंग टाईम असतो त्यांचा, दिवसभर ते बाहेर फिरतात. त्याच्यानंतर सायंकाळी गोट्यामध्ये येऊन मग त्यांची काय असेल ती प्रोसेस चालू असते. तर आपला तिकडं आहे कांद्याचा प्लॉट. आपण त्या कांद्याच्या प्लॉटकडे जातोय, जे की तण खूप वाढलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला फवारणी घ्यायची, ज्याच्यामुळं आपल्याला कांदे दिसेना गेलेले, आपले तण भरपूर झालेलं आहे. जे की लहान कांदे असल्यामुळे आपल्याला ते फवारता येत नसते. तर आता थोडे जसे मोठे होतात तसं आपण त्याच्यावर फवारणी घेतो. तर आता जे साधन सामुग्री असते ते घेऊन माग जो आपला ट्रॅक्टर आहे तो आपला सोन्या आहे तो घेऊन येत आहे. त्याच्यानंतर मग तिथं औषध तयार करायचं आणि मग आपले जे 2 प्लॉट आहेत त्याच्यावरती पेट्रोल पंपाने आपण फवारतो, कारण की त्याचा स्प्रे पण चांगला आहे आणि स्पीडमध्ये होतं ॲज कम्पेअर टू चार्जिंगवरचे पंप. समोर बघू शकताय आपले इथे एक कांद्याचा प्लॉट आहे आणि तिकडे एक कांद्याचा प्लॉट आहे, जे की तुम्ही बघू शकताय. त्याच्यासाठी इकडे ट्रॅक्टरमध्ये औषध घेऊन आलो आहे आपण. तर समोर बघू शकता आपला पेट्रोल पंप आहे. ह्याच्या आधी आपण दुसऱ्या औषधाचा स्प्रे घेतलेला असतो, त्यासाठी आपण पंप आहे तो व्यवस्थित आधी धुवून घेतो आणि मग त्याच्यानंतर हे जे आपण औषध केलेलं आहे त्याच्यामध्ये भरतो, जे की इथं तुम्हाला समोर ड्रम दिसत असतो. गाईज समोर औषध तयार झालेलं आहे आणि आपल्या त्या पंपामध्ये भरलेलं आहे. तर हे कोणत्या प्रकारचं औषध आहे आणि हे आपण तणनाशक म्हणून फवारणार आहे. तर याचा कांद्यावरती काही इफेक्ट होतं आहे का हे थोडं आपल्या गुलाबबाईने विचारू. तर गुलाबबाई, हे जे आपण औषध फवारायला लागलो हे तणनाशक आहे, तर याच्यामध्ये काय काय वापरलं आणि ह्याचा कांद्यावरती काय परिणाम होणार का? कांद्यासाठी म्हणून स्पेशल आहे. हां, तणनाशक आणि कांद्याला शॉक वगैरे बसू नये म्हणून झिंक वापरतो आपण. बरं बरं. कांद्याला काय होत नाही त्यापासून. आणि
पन्नास आहे तर पूर्ण तण जळून जातं. हां हां. तरी पण त्याला शॉक बसून म्हणून झिंक वापरलं की कांद्याला काय होत नाही. बरं बरं. तर नैसर्गिक जर म्हणलं तर मग ऑर्गॅनिक कार्बनमध्ये जे बाकीचे गवत आहे ना हां ते थोडंफार फरक पडतच असते. पण आता रोजगारचं बघितलं तर 2 प्लॉटला बाया लावायचं म्हणल्यावर कांदा पण खराब होते ते हां हां. आणि रोजगार पण जातो. त्यासाठी जे आपण तणनाशक मारतो लय म्हणलं तरी का आज फवारण होते. बरं बरं बरं. तर म्हणजे ह्याचा कांद्यावरती काही इफेक्ट होत नाही कारण की स्पेशली कांद्यासाठी. कांद्यासाठी स्पेशल हां हां. आणि ते काय हे झिंक आहे. झिंक आहे का? कांद्याला झटका वगैरे बसून आहे. हां प्रमाण थोडंफार जास्त कमी झालं तरी पण त्याला शॉक बसू शकतो. हां हां. त्यासाठी म्हणून झिंक आहे. त्याला कांद्याला शॉक बसू शकतो. तर बघू शकता काही समोर फवारण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर काही समोर बघू शकता तुम्ही औषध कशा पद्धतीनं आपल्या जे गवत उगवलेलं आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये त्याच्यावरती कशा योग्य पद्धतीनं बसते. कांद्यावर पण बसते पण कांद्यावर ह्याचा इफेक्ट होत नाही. तर फक्त इफेक्ट काय होणार, हे जे गवत दिसते तुम्हाला हे चमकत असेल आता बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरती औषध आहे. तर या औषधामुळे हे गवत जे आहे ते पूर्णपणे जळून जातं. तर काही समोर बघू शकताय एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या कांद्याच्या प्लॉटवरती फवारा बसतोय, जो की आपला पेट्रोल पंप आहे तो पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळे समोर बघू शकता कशा पद्धतीने फवारा बसतोय. आणि थोडा तुम्ही एरियल व्ह्यू पण बघितला वरतून की कशा पद्धतीने फवारा बसतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये दिसलं. आणि आता समोर बघू शकता इथं झाल्यानंतर जो आपला पेट्रोल पंप आहे तो रिकामा होतो. मग त्याच्यानंतर मग जे आपण बॅरलमध्ये औषध केलेलं असतं ते नंतर त्याच्यामध्ये आपण भरतो. तर काही स्प्रेचं काम कंटिन्यू चालू आहे. जे की एक प्लॉट आहे तो संपत आलेला आहे. आता दुसरा प्लॉट आहे त्याच्यावर फवारायचं आहे. तर काल आपण औषध जे आपला ऑर्गॅनिक प्लॉट आहे त्याला पाणी देत असताना जो आपलं पाईपलाईन केलेलं आहे ते सारखं निघत होती. तर मग मी काहीतरी करण्यासाठी मी जो आपला बांबू असतो तो त्याला पुढे सपोर्ट म्हणून मी जमिनीमध्ये रोवत होतो. तो रोवत असताना तुटला आणि अचानक माझ्या डोळ्यावरती आला. पण चष्मा असल्यामुळं डोळ्याला काय झालं नाही. तर मी इथं बघू शकताय, इथं तुम्हाला दिसत असेल हे एकदम क्विकली झालं. ते बांबू अचानक मोडला आणि एकदम डोळ्यावरती आला. पण चष्मा असल्यामुळं काय झालं नाही. तर कोणतंही काम करताना काळजी करून केलं पाहिजे, नाहीतर मग एकदा आपल्याला काय दुखापत झाली तर नंतर ते खरंच नीट त्याच्यातून होणं अवघड असतं. तर काहीच त्याचबरोबर आपला जो द्राक्षाचा दुसरा प्लॉट आहे त्याच्यावरती पण स्प्रे घ्यायचं काम चालू आहे. पहिला प्लॉट दुसरा प्लॉट हे कंटिन्यू चालू असतं. जोपर्यंत चांगली द्राक्ष सेटिंगमध्ये होत नाहीत तर भरपूर काळजी घ्यावं लागते आपल्याला. त्यासाठी हे कंटिन्यू शेड्यूलवाले स्प्रे चालू असतात. त्याचबरोबर आपलं कांद्याचा एक प्लॉट फवारून झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्लॉट आपला आत्ता फवारून होईल. त्याचबरोबर हे द्राक्षाचा प्लॉट बघू शकता दुसरा चांगल्या पद्धतीने फुटून आलेला आहे आणि त्याचे द्राक्ष पण आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये येत आहेत. इथे समोर तुम्हाला दिसत असतील. तर काही समोर बघू शकताय आपल्या देशी गाई इकडं आपल्या म्हशी आहेत. सध्या फिडिंग टाईम झालेला आहे त्यांचा आणि गोट्यामध्ये बांधल्यानंतर त्यांचं दूध काढण्यासाठी चालू आहे. की इकडं मशीनचं चालू आहे बघू शकता तुम्ही. दूध कमी आले का राजू जरा? पूर्णच कमी आलं. हां हां. कशामुळं ते खाद्यावर म्हणजे आता बाहेरचं खायचं पण संपलं ना? हां हां. आणलं आहे का? बरं. तर जे पाऊस पडल्यानंतर बाहेर हिरवा चारा असतो तो सध्या कमी झालेला आहे, कारण की पाऊस उघडून पण बरेच महिने झाले आणि तो चारा आहे तो संपलेला आहे. त्याच्यामुळं जे नॅचरली ते दूध तयार होतं ते आता कमी झालेलं आहे. त्यासाठी आपण आता आपल्या शेतामध्ये लावलेलं आहे. ते चांगल्या पद्धतीने उगवून येते. आणि हे आपले गिर गाय आहे. इकडं बाकी मग पांढऱ्या खिल्लार गाय तुम्ही बघू शकताय. हे काहीच तर आपल्या ज्या टास्क होत्या त्या कंप्लीट करून आपण घरी आलो आहे. तसेच आपला जो वर्कआउट असतो ते सुद्धा आपण कंप्लीट केलेलं आहे आणि न चुकता आपण करतो आहे. जर तुम्ही करत नसाल तर अवश्य करा, कारण की फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे या प्रदूषित दुनियेमध्ये. त्यामुळे जेवढं स्वतःला फिट ठेवता येईल, ॲक्टिव्ह ठेवता येईल तेवढं ठेवा आणि जेवढं चांगलं खाता येईल तेवढं खावा. तर
आजचा दिवस इथंच आपण एंड करूया. या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की सीताफळाला आपण जे आता बाग तानावरती टाकायचे तर त्याच्या आधीचं नियोजन आणि त्याचबरोबर आपल्या कांद्यावरती फवारणी या व्हिडिओमध्ये बघितलं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.